रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काल आपण भक्त पुंडलिकाचं चरित्र पाहिलं. या सर्व संतांना आणि या सर्व भक्तांना वेड लावणारा अशा प्रकारचा भक्त पुंडलिक, त्याचं चरित्र आपण श्रवण केलं. आज आपण सुरुवात करणार आहोत की ज्यांनी हा वारकरी संप्रदायाचा पाया घातला, वारकरी संप्रदायाचा पाया रचला, त्या संतश्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र पाहणार आहोत. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, तेणे केलासे विस्तार. जनार्दनी एकनाथ, स्तंभ दिला भागवत. भजन करा सावकाश, तुका झालासे कळस. या वारकरी संप्रदायाचा आणि या भक्त संप्रदायाचा पाया घालणारे विश्वमाऊली जगद्वंद्य ज्ञानेश्वर माऊली यांचं चरित्र सांगत असताना खूप आनंद होत आहे. चरित्रातले बारकावे आपल्याला समजावेत. मी पहिल्याच प्रवचनात सांगितलं होतं की एखाद्या संताचं नाव आपल्याला माहीत असतं, त्यांनी केलेले काही चमत्कार आपल्याला माहीत असतात, परंतु या संत पदवीला जाईपर्यंत त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले, कोणत्या प्रकारच्या संकटांना तोंड दिलं आणि ते संत पदवीपर्यंत गेले, हे पाहणं गरजेचं असतं. असो, पैठणच्या जवळ 10-12 किलोमीटर अंतरावर आपेगाव, आणि या आपेगावात त्र्यंबकपंत कुलकर्णी हे राहत होते. संपूर्ण बीड जिल्ह्याचं कुलकर्णीपण हे त्यांच्याकडे होतं. सात्विक वृत्तीचं हे ब्राह्मण कुटुंब होतं. त्यांचं जे अपत्य होतं, त्यांचं नाव गोविंदपंत असं होतं. गोविंदपंत हे सुद्धा वेदविद्या संपन्न अशा प्रकारचे ज्ञानी पुरुष होते. त्यांच्या पत्नीचं नाव नीराबाई असं होतं. गोविंदपंत आणि नीराबाई यांचा प्रपंच हा खूप चांगला चाललेला होता. घरी कुलकर्णीपण असल्यामुळं कुठल्याही प्रकारची कमतरता त्यांना नव्हती. पण प्रपंचामध्ये एक कमतरता मात्र नक्की होती. एवढं सगळं काही असून घरामध्ये अपत्य नव्हतं, याचं दुःख त्यांना होतंच. हे संपूर्ण कुलकर्णी कुटुंब हे नाथ संप्रदायाचं अनुग्रहित होतं. नाथ संप्रदायाचा प्रभाव हा या कुटुंबावर होता. हे शिवभक्त कुटुंब होतं आणि गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ, या गहिनीनाथांचा अनुग्रह गोविंदपंतांना मिळालेला होता. वयाच्या 55व्या वर्षी त्यांना एक अपत्य झालं, आणि ते अपत्य म्हणजे आज ज्यांचं आपण चरित्र पाहणार आहोत, त्यांचे पिताश्री विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांच्यावर आपल्या आईचे आणि वडिलांचे अत्यंत चांगले संस्कार झाले. लहानपणापासूनच ते अनेक प्रकारच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करत असत. रामायण, महाभारत, गीता, वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्र या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी लहानपणीच केलेला होता. तसं पाहिलं तर पैठण हे दक्षिणेकडली काशी, आणि या ठिकाणी अनेक प्रकारची गुरुकुलं असायची. या गुरुकुलामध्ये विठ्ठलपंतांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. परंतु लहानपणापासूनच थोडंसं जीवनामध्ये वैराग्य आणि
एक प्रकारचं विरक्ती लहानपणापासूनच होती. वडिलांना बरेच वेळा ते म्हणायचे की मला तीर्थयात्रा कराव्याशा वाटतात, प्रपंच वगैरे नकोच असं वाटतं आणि कुठंतरी साधना करून ती भगवंत प्राप्ती करावी असं मला वाटतं. गोविंदपंत कधी कधी विचार करायचे की आपलं हे एकुलतं एक अपत्य आहे, यांनी सगळा कारभार पाहावा किंवा हे कुलकर्णीपण यांनी सांभाळावं, पण तशा प्रकारची वृत्ती मात्र विठ्ठलपंतांची नव्हती. आणि एक दिवस विठ्ठलपंत आपल्या आईला आणि वडिलांना म्हणजे नीराबाईंना आणि गोविंदपंतांना विचारून तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. अनेक ठिकाणी तीर्थयात्रा करत करत उत्तरेकडच्या बरीच ठिकाणे त्यांनी पाहिली आणि शेवटी त्र्यंबकेश्वरावरून ते आळंदीपर्यंत आलेले आहेत. आळंदी हे गाव तेव्हापासून पुण्यभूमीच. आळंदी हे गावं पुण्यभूमी ठावं, तेथे नांदी देव, म्हणजे त्या ठिकाणी शंकराचं आदिपीठ अशा प्रकारचं होतं. असं म्हणतात की या आळंदी गावातून जी नदी वाहते इंद्रायणी, अनेक साधू आणि तपस्वी या इंद्रायणीच्या काठी साधना करण्यासाठी आलेले होते. अशी ही पुण्यभूमी आणि तिथे सिद्धेश्वराचं मंदिर अत्यंत पुरातन. विठ्ठलपंतांनी विचार केला की आपण सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं, काही काळ त्या ठिकाणी आपलं वास्तव्य करावं, आणि म्हणून ते तिथे आलेले आहेत. सकाळी उठावं, इंद्रायणीमध्ये स्नान करावं, सिद्धेश्वराच्या दर्शनाला जावं, त्या ठिकाणी सिद्धेश्वराची पूजा करावी, आपली साधना करावी, काही अभ्यास करावा, असा आपला दिनक्रम त्यांनी चालू ठेवला. एक दिवस सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ सिद्धोपंतांची आणि विठ्ठलपंतांची भेट झाली. सिद्धोपंत हे आळंदीचे कुलकर्णी, उमाई त्यांच्या पत्नी. सिद्धोपंत हे सुद्धा अगदी वेदविद्या संपन्न अशा प्रकारचे ब्राह्मण होते आणि सगळ्या प्रकारची सुख त्यांच्या जीवनामध्ये होती. एक मुलगी होती, तिचं नाव रुक्मिणी असं होतं. अत्यंत सात्विक अशा प्रकारचं हे कुटुंब. एक दिवस सिद्धोपंत जेव्हा सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेत, नियमितपणे पूजा असायची, पण आज आपल्याही अगोदर कुणीतरी पूजा केलेली आहे याची जाणीव त्यांना झाली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की पूजा करून पायरीवर बसलेले एक गौरवर्णी तरुण त्यांनी पाहिले. त्यांनी एकमेकांची गाठभेट झाली. विठ्ठलपंतांनी त्यांना नमस्कार केला. सिद्धोपंतांनी विचारपूस केली, आपण आलात कुठून वगैरे सगळी काही विचारपूस झाल्यावर विठ्ठलपंतांनी सांगितलं, पैठणजवळ आपेगाव हे आमचं गाव, गोविंदपंत कुलकर्णी हे माझे पिताश्री, आणि तीर्थयात्रा करण्याच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरावरून आज इथे सिद्धेश्वराला दर्शन घेण्यासाठी मी आलो. जेव्हा सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांचं ते सगळं रूप पाहिलं, त्यांची दिनचर्या पाहिली, आणि मग ही काहीतरी वेगळीच व्यक्ती आहे हे त्यांच्या लक्षात आलं. विचारलं आपलं वास्तव्य कुठे असतं. त्यांनी सांगितलं सिद्धबेटामध्ये राहतो. पण विठ्ठलपंतांना सिद्धोपंतांनी आग्रह करून सांगितलं की सगळ्या प्रकारच्या सुविधा सोयी आमच्याकडे आहेत, तुम्ही आमच्या वाड्यात या. आणि मग विठ्ठलपंत
सिद्धोपंतांच्या घरी गेले. योग्य अशा प्रकारचा पाहुणचार झाला. असं सांगतात की गप्पा मारता मारता रात्र झाली. विठ्ठलपंतांना तिथेच मुक्काम करण्याचा आग्रह झाला आणि ते त्याच ठिकाणी झोपलेले आहेत. सकाळी जेव्हा उठले तेव्हा सिद्धोपंतांनी सांगितलं, प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि पांडुरंगाने त्यांना साक्षात्कार दिला की तुझ्या घरी आलेला जो मुलगा आहे त्याच्याबरोबर तुझ्या मुलीचा विवाह कर. भविष्यकाळात खूप काही चांगलं घडणार आहे. सिद्धोपंतांनी उठल्यानंतर आपला स्वप्नातला दृष्टांत हा उमाबाईंना आणि विठ्ठलपंतांनाही सांगितला. पण विठ्ठलपंतांचा काही लगेच विश्वास बसला नाही. ते म्हणाले की हे सत्य मी त्याच वेळेला मानेल की अशाच प्रकारचा साक्षात्कार जर मला झाला तरच मी ते सत्य मानेल. दुसऱ्या दिवशी नेमकं तेच घडलं. रात्रीच्या वेळेला झोपले असताना एक दृष्टांत झाला आणि पांडुरंगाने येऊन सांगितलं की सिद्धोपंतांची कन्या रुक्मिणी हिच्यावर तू विवाह कर. झालं. आता दोघांचे विचार जमलेच होते. सिद्धोपंतांनी गंगाधर शास्त्रींना बोलावलं. पत्रिका तयारच होती आणि योग्य अशा प्रकारचे गुण जुळले. परंतु मुहूर्त मात्र 2 दिवसाचाच होता. जर या 2 दिवसाच्या मुहूर्तात लग्न झालं नाही तर पुन्हा वर्षभर मुहूर्त नव्हता आणि म्हणून घाईघाईचंच लग्न करायचं निश्चित झालं. विठ्ठलपंत म्हणाले, आई आणि वडील यांना कुठलीच कल्पना नाही. एकतर त्यावेळेला प्रवासाची साधनं नव्हती. आता जसं आपण मोबाईल वगैरे वापरतो त्याप्रमाणे ह्याची काहीच साधनं नव्हती. निरोप 2 दिवसात जाणार कसा? मुहूर्त तर 2च दिवसात आहे आणि म्हणून गंगाधर शास्त्रींनी सगळी जबाबदारी उचलली आणि दोघांचा विवाह संपन्न झाला. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. या नवपरिणीत वधूवरांना घेऊन सिद्धोपंत आणि उमाबाई या आपेगावला आलेले आहेत. आपली सून आणि मुलगा पाहिल्यानंतर विठ्ठलपंतांना आणि नीराबाईंना खूप आनंद झाला. असेच काही दिवस आनंदात चाललेले आहेत आणि थोडा कुलकर्णीपणाचा कारभारही विठ्ठलपंत पाहू लागले. पण मन काही एवढं रमत नव्हतं. नीराबाई आणि सिद्धोपंत पुन्हा आळंदीला आलेले आहेत. असेच मध्ये काही दिवस गेले. आपल्या नातवंडांचं मुख पाहण्यासाठी खरं तर गोविंदपंत आणि नीराबाई या आसुसलेल्या होत्या. पण योग कसा असतो किंवा प्रारब्ध कसं असतं, पुत्रप्राप्ती मात्र लवकर झालीच नाही आणि त्यातच नीराबाईंनी आपला देह ठेवला आणि काही दिवसातच एक गोविंदपंत हे जग सोडून गेले. अत्यंत दुःख झालं विठ्ठलपंतांना. एकतर मुळातच वैराग्यवृत्ती, विरक्त स्वभाव, आईवडिलांचं पाठोपाठ जाणं होणं, पुत्रप्राप्ती लवकर न होणं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम अधिकाधिक अशा प्रकारच्या वैराग्यामध्ये झाला. सिद्धोपंत आणि उमाबाई आपेगावला गेले आणि सांगितलं की तुम्ही आळंदीला चला, त्या ठिकाणी तुमचं मन रमेल. पण कुलकर्णीपणाची धुरा कोण सांभाळणार? एखाद्या नातेवाईकाकडे हा कारभार द्यावा
आणि आपण आळंदीला जावं असं त्यांनी निश्चित केलं. आणि एका नातेवाईकाला हा सगळा कारभार पाहण्यासाठी सांगून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई आता पुन्हा आळंदीला आलेले आहेत. परंतु इथे आल्यानंतर सिद्धोपंतांच्या घरीच काही दिवस मुक्काम केला. अनेक प्रकारच्या ग्रंथांचं वाचन करावं, दिवसभर ईशचिंतनामध्ये किंवा भगवत चिंतनामध्ये आपला वेळ घालवावा आणि त्यांचा सतत अभ्यास चाललेला असायचा. सकाळी सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं अशी त्यांची दिनचर्या चाललेली होती. पण मनातलं वैराग्य मात्र काही संपत नव्हतं, विरक्ती जात नव्हती. कुठेतरी आपण पुन्हा तीर्थाटनाला जावं असा विचार विठ्ठलपंत करत होते. ते रुक्मिणीला सारखं विचारत, मी तीर्थाटनाला जाऊ का, मी संन्यास घेऊ का, अशा प्रकारचे विरक्तीचे विचार त्यांच्या मनामध्ये आता मात्र सुरू झाले. आणि एक दिवस मी तीर्थाटनाला चाललो असं सांगून विठ्ठलपंत गेले. ते परत आळंदीला आलेच नाहीत. तेव्हा रुक्मिणीला चिंता वाटू लागली की येतील परत कधीतरी. पण विठ्ठलपंत मात्र आता पूर्णपणे संन्यस्त वृत्तीने घर सोडून निघून गेलेले होते. ते काशीला आलेले आहेत. तिथे जे एक स्वामी होते, त्या स्वामींच्या आश्रमामध्ये त्यांनी रामानंद स्वामी त्यांच्या आश्रमामध्ये त्यांनी राहायचं ठरवलं. रामानंद स्वामींनी विचारलं, आपण आलात कुठून? तेव्हा महाराष्ट्रातून आलो इथपर्यंत सांगितलं आणि संन्यास घ्यायचा आहे. त्यांचं नाव चैतन्य असं सांगितलं. आणि आता चैतन्य स्वामी या आपल्या गुरुग्रही राहू लागले. इकडे मात्र रुक्मिणीची अवस्था वेगळीच झालेली होती. आज तरी ते येतील, मग तरी येतील असा ते विचार करत होते. रोज सकाळी उठावं, इंद्रायी स्नान करावं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं आणि आज जो आपण आळंदीला पिंपळ वृक्ष पाहतो त्या पिंपळाला रोज 1000 प्रदक्षिणा घालाव्यात. आज ना उद्या आपले पती येतील असा एक संकल्प करून रोज नित्यनियम चालू होता. इकडे काशीला आश्रमामध्ये रामानंदांना वाटलं की आपण जरा दक्षिणेकडं तीर्थयात्रा करून याव्यात. आणि म्हणून आपल्या शिष्यांचा निरोप घेऊन रामानंद हे मजल दर मजल करत करत आळंदीला आलेले आहेत. त्यांनी सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि जेव्हा सकाळी उठले तर त्या पिंपळ वृक्षाला एक तरुण सौभाग्यवती मुलगी ही फेऱ्या घालत होते, प्रदक्षिणा घालत होते. रुक्मिणीचं लक्ष रामानंद स्वामींकडे गेलं आणि स्वामी दिसतायत, आपण त्यांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून खाली वाकून रुक्मिणीने त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांना नमस्कार केला. त्यावेळेला पटकन ते म्हणाले, पुत्रवती भव. आता मात्र रुक्मिणी रामानंद स्वामींना विचारू लागली की स्वामीजी, आपण मला आशीर्वाद दिलात, पुत्रवती भव, पण गेले अनेक दिवसापासून माझे पती घरातून निघून गेलेत, हे परत आलेच नाहीत. सांगत होते संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा, पण एक दिवस न सांगताच ते निघून गेले. आणि
आपण तर मला आशीर्वाद दिलात. रामानंद विचार करू लागले की आपण दिलेला आशीर्वाद खोटा तर होणार नाही, पण महाराष्ट्रातून आलेला एक तरुण बहुतेक हा आळंदीतलाच असावा असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. थोड्याशा परिचयाच्या खाणाखुणा वगैरे विचारल्या आणि पुढच्या प्रवासाला न जाता रामानंद पुन्हा आपल्या आश्रमामध्ये काशीला आलेले आहेत. काशीला आल्यानंतर त्यांनी पाहिलं चैतन्याकडं आणि हाकच मारली, विठ्ठला ये इकडे. आता मात्र विठ्ठलपंतांच्या अंगावर शहारे आले. आपल्याला यांनी कसं ओळखलं आणि मग घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि रामानंदांनी सांगितलं, तू पुन्हा आळंदीला जा आणि प्रपंच कर. विठ्ठलपंतांनी आपल्या मनातल्या शंका सांगितल्या की स्वामीजी, मी आता संन्यास आश्रम घेतलेला आहे, संन्यास धर्म स्वीकारलेला आहे, पुन्हा गृहस्थाश्रमात कसं जाऊ? समाज मला हे मान्य करेल का? तेव्हा रामानंदांनी सांगितलं, ही माझी आज्ञा आहे, ही गुरुची आज्ञा आहे. तू पुन्हा गृहस्थाश्रमात जा, प्रपंच कर, यातून चांगलं तेच निर्माण होणार आहे. आणि मग साश्रू नयनांनी आपल्या गुरुजींचा निरोप घेऊन विठ्ठलपंत पुन्हा आळंदीला आलेत. आळंदीला येताच रुक्मिणीला खूप आनंद झाला. सिद्धोपंतांना आणि उमाबाईंनासुद्धा आनंद झाला. पुन्हा आपले जावई आपल्या घरी आले. त्यांचा आनंद गगनात मावेना. आता विठ्ठलपंत त्यांच्या समवेत राहत होते. मोठा वाडा होता. त्या वाड्यात ही सगळी मंडळी गुण्यागोविंदाने नांदत होती. पण समाजामध्ये जसे चांगले लोक असतात तसे वाईट प्रवृत्तीचे लोकसुद्धा असतात आणि त्यात कर्मठ असणारी मंडळी त्याही वेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये होती. नको त्या चर्चा सुरू झाल्या. हा संन्यास घेतलेला विठ्ठलपंत पुन्हा आपल्या सासूरवाडीत येतो आणि गृहस्थाश्रमात येऊन पुन्हा प्रपंचाला सुरुवात करतो. हे धर्माच्या विरुद्ध आहे. सगळ्यांनी जणू विरोधातलं रानच उठवलं. विठ्ठलपंतांच्या कानावर ते गेलं आणि आपल्या शुश्रूषग्रही त्रास नको, आपल्या सासऱ्याला त्रास नको म्हणून विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीने सिद्धबेटामध्ये एक पर्णकुटी बांधली आणि त्या पर्णकुटीमध्ये दोघेही राहू लागले. सकाळी उठावं, इंद्रायणी स्नान करावं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं, जे काही पोटापुरतं असेल, उदरनिर्वाहापुरतं असेल ते घ्यावं, नामस्मरण करावं, ध्यानधारणा करावी, वेदांचं अध्ययन वगैरे करावं, हा त्यांचा दिनक्रम चालू होता. आणि भगवंताची लीला आगाध असते. निसर्ग नियमाप्रमाणे त्यांना पहिलं अपत्य झालं शके 1195 साली. सगळीकडे आनंद झाला. सिद्धोपंतांनाही खूप आनंद झाला. पण या कर्मठ प्रवृत्तीच्या लोकांच्या पुढे ते काही करू शकत नव्हते. लहान बाळाचं नाव निवृत्ती असं ठेवलं. पुन्हा मध्ये 2 वर्ष गेले आणि पुन्हा पुढचं एक अपत्य झालं. त्यांचं नाव ज्ञानेश्वर. सगळ्यांना आनंद झाला. श्रावण महिन्यातली वद्य अष्टमी की ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला त्याच दिवशी ज्ञानदेवांचा जन्म
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई यांच्या पोटी झाला. अभंगामध्ये वर्णन केलं आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जणू काही प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी ज्ञानदेवांच्या रूपाने विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई यांच्या पोटी जन्म घेतलेला होता. पुन्हा 2 वर्षे गेली आणि 1199 साली 3रं अपत्य झालं. त्यांचं नाव त्यांनी सोपान असं ठेवलं. आणि पुन्हा मध्ये 3 वर्षे गेली. 1201 साली आणखीन एक आदिमायेच्या रूपानं आणखीन एक अपत्य प्राप्त झालं आणि त्यांचं नाव मुक्ताबाई असं ठेवलं. आता मात्र हे संपूर्ण पर्णकुटी गोकुळाप्रमाणे भासत होते. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई यांचा झालेला आनंद हा फार मोठा होता. ही मुलं लहानची मोठी मोठी होत होती. संस्कार त्यांच्यावर चांगले झालेले होते. लहानपणीच विठ्ठलपंतांनी रामायणातल्या गोष्टी सांगाव्यात, महाभारतातल्या गोष्टी सांगाव्यात, गीता सांगावी, वेद उपनिषद सांगावीत आणि हे सगळे संस्कार घेऊन ही मुलं लहानची मोठी मोठी होत होती. एकतर उपजताची ज्ञानी, हे उपजताच ज्ञानी अशा प्रकारची मुलं होती. त्यामुळे त्यांना काही फारसं शिकवावं लागलं नाही, फारसं सांगावं लागलं नाही आणि आपोआपच त्यांना अनेक विद्या, वेदांचं ज्ञान, उपनिषदांचं ज्ञान, ब्रह्मसूत्राचं ज्ञान हे त्यांना लहानपणापासूनच झालं. मुलं लहानची मोठी मोठी होत होती. सुंदर अशा वातावरणामध्ये या मुलांचं बालपण चाललेलं होतं. परंतु कर्मठ समाजाचा त्रास मात्र यांना भोगावाच लागत होता. आता मुलं मोठी झाली, व्रतबंधन करावं, मौजीबंधन करावं म्हणून विठ्ठलपंत समाजवृंदांकडे गेले आणि तिथल्या ब्राह्मणांना विचारलं की माझी मुलं ही आता पहिला मुलगा 8 वर्षाचा झाला आहे, त्याच्या पाठोपाठ बाकीचे आहेत, त्यांचं व्रतबंधन करायचं आहे, मौजीबंधन करायचं आहे, तुम्ही मला त्याला परवानगी द्या. कर्मठांनी प्रश्न उपस्थित केला. एक तर तुम्ही संन्यास धर्मामधून गृहस्थाश्रमात आलात, गृहस्थाश्रमात आल्यानंतर ही मुलं तुम्हाला प्राप्त झाली. ही मुलं झालीच कशी? संन्यासाची मुलं हे समाजाला मान्यच नाही. तुम्हाला याचं व्रतबंध कधी करता येणार नाही. आपला समाज मौजीबंधन करण्यास कधीही मान्यता देणार नाही. विठ्ठलपंतांनी शास्त्राचं अध्ययन भरपूर केलेलं होतं. त्यांनी आपले पुरावे सांगितले, गुरुची आज्ञा मी पाळली म्हणून सांगितलं, परंतु त्यांचे विचार कुणीही मान्य केले नाहीत आणि शेवटी समाजवृंदांनी निर्णय देऊन टाकला की यासाठी तुम्हाला एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंतांनी ते मान्य केलं आणि शेवटी एक दिवस रात्रीच्या वेळेला या 4ही तेजस्वरूपांना सोडून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई या प्रयाग क्षेत्राला गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. मंडळी, या मधल्या काळामध्ये सुद्धा खूप घटना घडल्यात. उद्याच्या निरूपणामध्ये त्याचा मी उल्लेख करणार आहे. परंतु या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंना या मुलांना सोडून जाताना ज्या प्रचंड वेदना झालेल्या असतील, त्या वेदना आजही तुमच्या माझ्या वारकरी संप्रदायाच्या मंडळीच्या मनामध्ये सतत बोचत असतात. परंतु यातून
ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई अशा प्रकारचे महान संत आपल्याला मिळाले, याचंच आपलं मोठेपण आहे. त्या विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी आईला मनोमन आपण नमस्कार करूया आणि ज्ञानदेवांच्या पुढच्या चरित्राचा भाग आपण श्रवण करूया. जरूर नियमितपणे हे चरित्र आपण ऐकत चला. आपल्या मुलांना, नातवंडांना हे चरित्र आपण ऐकवा, जेणेकरून त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार होतील आणि आपलं भविष्य त्यांना उज्ज्वल, सुसंस्कारित करता येईल, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि पुढच्या भागात आपण माऊलींचं आणखी पुढे चरित्र पाहणार आहोत. तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.